आदित्यच्या सॉलिड फूड जर्नीचे व्हिडिओज बरेच दिवस आले नाहीत. आदित्यला तुम्ही काय खाऊ घालता हे आमच्यासोबत तुम्ही का शेअर करत नाही, किंवा ही जी काही सिरीज होती ही प्लीज कंटिन्यू करा, अशा खूप साऱ्या कमेंट्स, असे खूप सारे मेसेजेस तुमचे मला गेल्या काही दिवसांपासून मिळत आहेत. तसं पाहायला गेलं तर गेले 9 दिवस झाले आपण आदित्यच्या रिलेटेड कोणताही व्हिडिओ पोस्ट केलेला नाही. यामागची 2 कारणं होती. पहिली तर एक गोष्ट होती की माझं जे शेड्यूल आहे हे खूप जास्त बिझी होतं, ज्या कारणामुळे पहिले 2-3 दिवस हे व्हिडिओ स्किप झाले. त्यानंतर मी असं ठरवलं की एकाच व्हिडिओमध्ये मी हे 2-3 रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करेन, पण त्यानंतर सुद्धा हे कंटिन्यू राहिलं. आणि नॉर्मली असं होतं की जेव्हा आदित्यच्या खाऊचा व्हिडिओ होता तर आपला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ त्या दरम्यान येत नाही. दिवसामधून एकच व्हिडिओ एडिट करणं हे माझ्या पूर्ण रुटीनमध्ये मला शक्य होतं, आणि त्याच कारणामुळे मी विचार केला की थोडे दिवस आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ शेअर करूया, जे एडिट करण्यासाठी वगैरे मला खूप जास्त वेळ नाही लागत. परंतु असंच करत या काही रेसिपीज स्किप झाल्या. परंतु या सगळ्या रेसिपी मी माझ्या फोनमध्ये शूट करून ठेवलेल्या होत्या. ऑलमोस्ट प्रत्येक दिवशी मी नवीन रेसिपी त्याला ट्राय केलेली आहे. पण या 5 रेसिपीज मी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलवरती पोस्ट केलेल्या आहेत, ज्या मी गेल्या काही दिवसामध्ये आदित्यला दिलेल्या आहेत. या सगळ्या ज्या रेसिपीज आहेत या अगदी सविस्तररित्या कशा पद्धतीने दिलेल्या आहेत, आदित्यने कशा खाल्लेल्या आहेत, याही मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. शिवाय तुम्हाला तुमच्या बाळाला देत असताना काय काळजी घ्यायची आहे हे सुद्धा मी वेळोवेळी एक्सप्लेन केलेलं आहे. जर तुम्ही आपल्या आदित्यच्या सॉलिड फूड जर्नीचे जे काही व्हिडिओज आहे मिस करत असाल तर आपला तो व्हिडिओ जो आहे हा जरूर चेक करा, आणि इथून पुढे बाकीचे जे काही रेग्युलर व्हिडिओज आहेत तर त्याचे तेही येतील, आणि राहिलेल्या काही रेसिपीज आहेत तर त्या सुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. आता एका ताईंची मला कमेंट आली होती की त्यांनी त्यांच्या बाळाला होममेड सेरेलॅक दिलेलं आहे, दूध बिस्किट दिलेलं आहे, आणि त्याचबरोबर आणखीही काही गोष्टी दिलेल्या आहेत, पण बाळाला त्या अजिबात पचत नाहीत. बाळ कंटिन्यू रडत आहे, बाळाची पोट्टी घट्ट झालेली आहे, बाळाला पोटामध्ये गॅस झालेला आहे. तर याच गोष्टी होऊ नये यासाठी आपण आदित्यची सॉलिड फूड जर्नी स्टार्ट केलेली आहे. आणि एक होममेड सेरेलॅकच्या बाबतीमध्ये एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगेन की नॉर्मली होममेड सेरेलॅक तुम्ही जेव्हा करता तर ते सुद्धा अगदी स्टेप बाय स्टेप देणं हे गरजेचं आहे. युट्यूबवरती खूप साऱ्या रेसिपीज आहेत की ज्या 6 महिन्यानंतर तुम्ही हे बाळाला होममेड सेरेलॅक देऊ शकता असं सांगतात, परंतु बाळाच्या डायजेशननुसार तुम्हाला स्टेप बाय स्टेप हे जे काही सेरेलॅक आहे हे बनवायचं आहे. आणि मोस्टली मी तुम्हाला रिकमेंड करेन की 7 महिने पूर्ण होईपर्यंत बाळाला असं कोणतंही होममेड सेरेलॅक देऊ नका, आणि जर देत असाल तर तुम्हाला त्या पद्धतीने बाळाला त्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा सेपरेटली इंट्रोड्यूस करणं गरजेचं आहे. या होममेड सेरेलॅकमध्ये तुम्ही सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स घालता, नट्स घालता, सगळे धान्य घालता, कडधान्य घालता, आणि हे सगळं जे आहे हे अगदी 1 चमचा जरी असेल तर ते बाळाच्या डायजेशनसाठी खूप जास्त हेवी होतं. तर ही चूक अजिबात करू नका. आदित्यची जी काही सॉलिड जर्नी आहे ही याचमुळे मी आता परत कंटिन्यू करण्याची आणि रेग्युलरली व्हिडिओ पोस्ट करण्याचा डिसाईड केलेला आहे. सो आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेल्या या 5 ज्या रेसिपीज आहेत या जरूर चेक करा. जर तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलची लिंक बायोमध्ये आहे. शिवाय जर तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक हवी असेल तर खाली लिंक म्हणून कमेंट करा, लिंक तुम्हाला मिळून जाईल. आणि युट्यूबवरती शॉर्ट व्हिडिओ पाहत असाल तर खाली आडव्या त्रिकोणावरती रेफरन्स व्हिडिओची लिंक असते, तर त्या लिंकवरती क्लिक करा आणि आपल्या डिटेल सगळ्या रेसिपीज चेक करा.